आणि वेळात इतरही महत्त्वाच्या राजकीय घडामोडींकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी पार पडणार आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या समोर ही सुनावणी पार पडेल। शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानं दाखल केलेल्या 2 वेगवेगळ्या याचिकांवर यावेळेला सुनावणी केली जाणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं याकडे लक्ष लागलंय। अधिक माहिती घेऊयात, रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, काय अधिक माहिती, आजची महत्त्वाची सुनावणी? बिलकुल 2 महत्त्वाच्या सुनावण्या म्हणता येतील। एक तर की शिवसेनेच्या संदर्भामध्ये, अपात्र आमदारांच्या संदर्भामध्ये, आणि दुसरं म्हणजे की राष्ट्रवादीच्या अपात्र आमदारांच्या संदर्भामध्ये। आणि या सुनावण्या 19 जुलैला होणार होत्या, मात्र त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या। त्यामुळे आज या सुनावण्या होणार आहेत। आणि आव्हान देणाऱ्या या संपूर्ण याचिका आहेत। राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय घेतलेला आहे, तर त्या निर्णयाच्या विरोधामध्ये हे आव्हान याचिका आहे। त्यामुळे आज या दोन्ही सुनावण्यावर, या दोन्ही याचिकावर सुनावणी होता येत का हे पाहावं लागणार आहे। शिवसेनेला वेळ देण्यात आला होता आणि विधानसभा अध्यक्षांना नोटीस सुद्धा देण्यात आली होती की 2 आठवड्यामध्ये आपलं म्हणणं यामध्ये मांडा। आणि त्या प्रकारे आता विधानसभा अध्यक्षांनी आपलं म्हणणं यामध्ये मांडले का हे सुद्धा पाहावं लागणार। त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केलेला आहे, असं सुद्धा याचिकाकर्त्यांचा आरोप होता। त्यामुळे आज सुप्रीम कोर्ट या दोन्ही संदर्भामध्ये काय महत्त्वाचा निर्देश आहे ते पाहावं लागणार आहे। तर विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर आहेत, अशा वेळी यावर निकाल येणं हे गरजेचं असल्याचं याचिकेमध्ये म्हटलेलं आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।